मित्रांनो, शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे पारंपरिक मैदान होते. म्हणजे महाराष्ट्रात खूप कमी मैदान आहेत तिथं परंपरा आहे आणि ह्या मैदानाला जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आहे. तर दरवर्षी शिरंब्याच्या मैदानात काय ना काहीतरी विशेष असतं. विशेष काय आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले. पण हे मैदान नक्की कसं होणार आहे, फाट्या कशा आहेत, काय नियम आहेत, त्याचा आपण आढावा घेऊया. चला मग, यात्रा कमिटी आहे पूर्ण. तर झाली का तयारी मैदानाची? हां, नमस्ते. या मैदानाची तयारी संपूर्ण झालेली आहे. छोटं छोटं काम होतं ते आज महिला वर्ग आहे की जो कुठं बैलांच्या अडचणी अडथळा येण्याच्या काट्या कुठे थोडं बोसाचे बुडके ते वेचायचं काम चालू आहे. म्हणजे आज अखेर संपूर्ण मैदानाची तयारी झालेली आहे आमची. बरं, आता थोडं मैदानाविषयी सांगा. बक्षीस स्वरूप कसं असणार आहे, कशा पद्धतीनं प्रवेश फी वगैरे असं? तर सर्वात प्रथम सँडियन यादव या यूट्यूब चॅनलवरती आपल्या तमाम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा बैलगाडी शर्यत शौकीनांचं स्वागत करतो आम्ही शिरंबे ग्रामस्थांच्या वतीनं. हा शिरंबे गाव आणि शिरंबे गावचा पीरसाहेब उरुस या यात्रेनिमित्त आपण गेली 100 वर्षे ह्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करतो आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. कारण ह्या शर्यतीची खूप आतुरतेने वाट पाहत असतात आमचे ग्रामस्थ, पंचक्रोशी आणि तसेच महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीन. त्यासाठी ही पर्वणी आलेली आहे आणि तुमच्यासाठी येत्या 3 तारखेला 3 एप्रिल ह्या दिवशी सकाळी 8 वाजता इथं मैदान चालू होणार आहे. पण त्याचं बक्षिसाचं स्वरूप सांगा ना. ही झालं मैदानाचं, पण कसं स्वरूप असणार आहे? पहिल्या नंबरला काय, प्रवेश फी काय, स्वरूप सांगा, बक्षिसाचं स्वरूप. आता बक्षीस पाहायला गेलं तर आपल्याला पहिल्या क्रमांकासाठी आपण HF डिलक्स ही गाडी देणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हे 41,000 रुपये असणार आहे रोख रकमेमध्ये. तसेच तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हे 31,000 रुपये असणार आहे. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस हे 21,000 रुपये असणार आहे आणि 5व्या क्रमांकाचं बक्षीस हे 11,000 असणार आहे. 6व्या क्रमांकाचं बक्षीस हे 7,000 रुपये असणार आहे आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस हे 5,000 रुपये असणार आहे. या व्यतिरिक्त थोडीशी रेलचेलमध्ये जसं की ट्रॉफी स्वरूपात आणि प्रत्येक फेऱ्यामध्ये जो गाडीवान असेल, जे गाडीनं नंबर काढला असेल त्यासाठी आपण मानाचा एक फड्या देणार आहे. त्या गाडीवान गट पास होईल त्याला मानाचा फायदा देणार. आणि अजून काय काय बक्षीस आहे? म्हणजे हे झालं पैशाच्या स्वरूपात, पण साहित्याच्या स्वरूपात बी बक्षीस ठेवले. काय काय आहे ते? साहित्य स्वरूपात प्रथम क्रमांकासाठी एक छकडा आपण दिलेला आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी आपण मॅट, जे बैलांसाठी बसायला रबरी मॅट असतात, ते आपण 2 मॅट दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त एक गदा आहे आणि प्रथम क्रमांकासाठी. आणि तिथून प्रत्येक जो फायनलचं गाडी असेल त्या प्रत्येकाला एक सन्मानचिन्ह ढाल आपण दिलेला आहे. बरं, आणि प्रवेश फी किती असणार आहे ह्या मैदानाची? प्रवेश फी 1,000 रुपये ठेवलेली आहे आपण. आणि सकाळी 8ला मैदान चालू होणार आहे आणि 12 वाजेपर्यंत शेवटची पावती प्रवेश फी स्वीकारली जाईल. त्याच्या पुढे आलेल्या गाडी प्रवेश स्वीकारली जाणार नाही, कारण पावसाचं थोडंसं वातावरण शक्यता असते आणि यंदा खूप लांबून गाडी येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मैदान होऊ नये यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत सगळ्यांनी उपस्थित राहा आणि 1च्या पुढे कोणतीही पावती स्वीकारली जाणार नाही. बरं, आता हे झालं मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप. पण आता काय काय नियम आणि ह्या नियमावर बैलगाड्याची यशस्वीता अवलंबून असते. दुसरे मेंबर आहेत यात्रा कमिटीचे. कसं असणार आहे लॉबी टचला निकाल, कसा असणार आहे नक्की? आपलं ओपनचं मैदान पारंपरिक मैदान आहे, त्यामुळे लॉबी टचला निकाल दिला जाणार नाही इथं. आणखीन निकाल जो असणार आहे तो आपला शरीराचा, बैलाचा जो अवयव पुढं असेल त्याच्यावर निकाल दिला जाणार आहे. मग तो पाय असो, तोंड असो, त्यावर निकाल दिला जाईल. अजून एक महत्त्वाचा म्हणजे असतो की ह्या निर्णयाचं सांगितलं, पण पाठीमागं कसं कॅमेरा असणार, कसं काय? खाली सुट्टीवर पण कॅमेरा असणार आहे आणि फक्के असणार आहे. त्यामुळे जे गाडी फक्कीच्या पुढून सुटल ती गाडी जरी पुढे निकालात बसली तरी ती गाडी बाद दिली जाणार आहे. त्या गाडीला अजिबात निकाल दिला जाणार नाही. बरं, आता मी ह्यांना विचारतो, मला सांगा सगळं नियोजन झालेलं आहे का? म्हणजे मैदानाच्या आसपास विहीर किंवा बैलांना अडथळा येईल अशा गोष्टी आहेत का? काय आता कोणत्याही अडथळ्याचा विषय नाही इथं, कारण मैदानाला ह्या वर्षी जरा दुष्काळजनक परिस्थिती असल्यामुळं ऊस ही क्षेत्र आमच्याकडे असतं, परंतु यंदा ते नसल्यामुळे आम्हाला चांगली जागा मिळाली आहे. 750 फुटाच्या आपल्याला मैदानाचं लांबी आहे. शिवाय सुट्टीच्या ठिकाणी एक 70 ते 80 फुटाचं आपण 70 ते 80 फुटाचं आपण जागा स्पेस ठेवलेली आहे. तसंच तिथून पुढं निकाल रेषेपासून एक 600 फुटापर्यंत आपल्याला कोणतीही अडचण नाही ना, कोणता खड्डा नाही, कुठला पोल नाही, कोणती विहीर नाही किंवा जनावरांना त्रास होईल असं काही नाही. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण 500 फुटाचं बॅरिकेड्स ठेवून शिवाय दोन्ही साईडनं एक 20 टेलर आपण बघण्यासाठी प्रेक्षकांना टेलर ऊसाचे आहेत त्याच्यावरती आपण बसून बघणार आहे. त्याच्यामुळं रिस्क ही कमी राहणार आहे. आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या जबाबदारीवरती आकडा पाहायचा आहे काळजीपूर्वक, तिला यात्रा कमिटी कोणतीही जबाबदार राहणार नाही. तरीसुद्धा आपण ॲम्ब्युलन्स, पाण्याची सोय, ह्या गोष्टी आपण जनावरांसाठी पाणी ही आपण इथं सोय केलेली आहे.
साधारणपणे धावपट्टी महत्त्वाची आहे. म्हणजे हे सगळ्यांना जाणायची की शिरंब्याचं रान पाळाय कसं असणार आहे. तर बघू शकता तुम्ही. सांगा रानाविषयी सांगा, कशा म्हणजे पाळाय कसं राहण आहे. रान हे मातीचं आहे. ऊस काढून आपण रान तयार केलेलं आहे. कच्च्यापासून ते निकालापर्यंत 750-800 फूट रान आहे आणि दोन्ही ट्रॅकचं मधलं अंतर 14 फूट आहे. बरं, म्हणजे तसं 750-800 म्हटलं, पण रान पूर्ण रेवटा असल्यामुळं हे तसं म्हटलं तर म्हणजे हजाराच्या बी पुढं गेले. 1000 फूट लेवलच्या पुढं आहे मैदानी. बरं मित्रांनो, बघू शकतो फाट्याची बी रुंदी किती ठेवली. रुंदी 14 फूट आहे दोन्ही तासांच्या मधली. बरं, आता मला हे तर आपण आढावा घेतोय, अजून काय काय गोष्टी जाणायचे की ही मैदान होतंय, पण मैदानात काय असतं, गावची गाडी आली की तिथं काय ना काय तर विषय येतो. तर गावच्या गाड्या ह्यात पळणार का? पळणार त्या गावच्या गाड्या. पण जी गावची गाडी आम्ही चिठ्ठ्या टाकणार आहे, त्या चिठ्ठ्या पद्धतीने जी गाडी येईल तिथं, म्हणजे गावची असो किंवा कुठलीही असो, तर आम्ही ती गाडी आम्ही चिठ्ठ्या पद्धती येईल ती 1 नंबर पळायला, ती 1 नंबरलाच पाहायला, 6 नंबरला 6 नंबरची ही गावची गाडी पळणारच. इथं कुठलीही पार्सली होणार नाही. बरं, चिठ्ठ्यावर चिठ्ठ्यावर होणार आणि चिठ्ठ्या सगळ्यांच्या समोर काढल्या जाणार. चिठ्ठ्या ह्या सर्वांच्या समोर प्रेक्षकांमधून काढली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची परिस्थिती आजपर्यंत झाली नाही, होणारही नाहीये, याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे. तर मित्रांनो, ही रूपरेषा झाली, पण ज्या प्रश्नांची उत्सुकता संबंध महाराष्ट्राला आहे, जे अट्रॅक्शन आहे ह्या मैदानाचं, मथुर आणि बकासूर, काय सांगाल? येणार आहेत का नक्की? हां, नक्की येणार आहेत. आम्ही सप्तहिंद केसरी बकासूर चे मालक मोहिल शेठ आणि मथुर हे राहुल पाटलांचं बिंजोडचा बादशाह, ह्या दोन्ही बैल एकत्रित पळतील अशी संपूर्ण महाराष्ट्र शौकीनांची एक इच्छा होती की हे कुठंतरी आपल्याला पाहायला मिळावं. कारण हे मैत्रीपूर्व त्यांचे संबंध आहेत, तरी सुद्धा हे दोन्ही बैल कधी एकत्र झुंपले गेले नाहीत किंवा पळालेले नाही आहेत. तर ही पर्वणी बघायसाठी तुम्ही सर्वांनी नक्की या, कारण ही जोडी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये पळणार आहे एकत्रमध्ये. तर हां, पण तुमचं म्हणजे काय फोन वगैरे झालं का? कारण खूप अफवा आता सोशल मीडियावर येतील का नाही, हे होतील का, दोघांचं कोऑर्डिनेट झाले. हां, कोऑर्डिनेट झालेला आहे, यात्रा कमिटी झालेली आहे आणि सगळ्यात आम्हाला सहकार्य आमचे गावचे सँड आणि यादव आहेत आणि त्यांच्या सहकार्यानंच हे सगळं घडून आणलेलं आहे. त्यांचंही आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं खूप आभार आहेत आणि तुम्ही सर्वांनी हे मैदान बघायसाठी नक्की या. मित्रांनो, हे मैदान का स्पेशल आहे? कारण इथं गावची गाडी ही म्हणजे तुम्हाला कळेल, प्रेक्षकांच्यातून चिठ्ठ्या काढल्या जातात आणि रितसर मैदान होणार, ह्याची गॅरंटी घेणार. 100% गॅरंटी याची आम्ही तुम्हाला देतो. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला शंका ठेवणार नाहीये. सर्वांच्या समोर चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत या. बरं, हां, आणि सगळ्यात आकर्षणाचा विषय असा आहे की आपण महिलांना बघण्यासाठी 2 स्टेज स्वरूपात ट्रेलरमध्ये आपण त्यांना 2 आरक्षण जागा ठेवलेल्या आहेत की जेणेकरून 100 महिला तिथं येऊन बसू शकतील. कारण महिलांचा सुद्धा आता प्रतिसाद ह्या शौकांनाकडे वाढलेला आहे आणि त्यांचे असं की बघायची व्यवस्था नसते किंवा त्यांना इच्छा असते बघायची. आता मथुर आणि बकासूरला बघायसाठी महिला खूप येणार आहेत आमच्या गावातील, आसपासच्या गावातून, कारण त्यांची एवढी मोठी क्रेज, त्यांच्याविषयी लोकांचं प्रेम आणि सगळ्यांचं आहे. तर त्यासाठी आपण आरक्षित केलेल्या आहेत 2 जागा. त्या 2 ट्रेलर 100 महिला तिथे येऊ शकतात बघण्यासाठी. मित्रांनो, बरेचसे आपण चर्चा बघितली, म्हणजे जवळजवळ जे प्रश्न असतील प्रेक्षकांच्या मनातील ते आपण सगळे विचारलं आणि येणार आहेत. म्हणजे मथुर बकासूर एकत्र येतील, दोन्हीही मालकांशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही येणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला ती पर्वणी असेल पहिल्यांदाच होते. शिरंबेगाव ह्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे, काय ना काहीतरी वेगळं करत असतं आणि नक्की या 3 तारखेला. धन्यवाद.